संत खरात नामक भोंदू बाबाचे सगळे काळे धंदे आता उघड होणार आहेत. किती मोठं जाळ आहे तेही समोर येईलच. यात कोण कोण आहे तेही समोर येईलच. माझी या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातल्या माझ्या तमाम बहिणींना विनंती आहे, या भोंदू बाबाने जर कोणाला फसवलं असेल, अत्याचार केला असेल, याबद्दल तुम्हाला काही माहितीही असेल आणि कोणी पीडितही असतील तर कृपया पुढे या. न घाबरता तक्रार करा. आपले देवाभाऊ तुमच्या पाठीशी उभे आहेत. हे सरकार ऍक्शन घेतं, फक्त भाषण करत नाही. महाराष्ट्राच्या सध्याच्या मंत्रिमंडळातले 9 मंत्री हे या भोंदू बाबाचे नियमित भक्त होते आणि त्यांच्याकडे जाऊन रेग्युलर काही अत्यंत घृणास्पद प्रकारचे विधी करत होते. ही अंधश्रद्धा आहे. त्याहीपेक्षा महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंकित करणारे हे प्रकरण आहे. 9 मध्ये नाही, याच्यामध्ये मला भारतीय जनता पक्षाचं अजून तरी कोणी दिसलेलं नाही. पोलीस त्याचा योग्य तपास करतील. पोलिसांकडे सर्व मिळालेलं आहे आणि पोलीस प्रशासन हे शोधून काढतील कोण कोण याच्यामध्ये आहे. त्या सर्वांवरच त्या ठिकाणी म्हणजे जे त्या ठिकाणी गुन्हेगार आहेत, खऱ्या अर्थाने जो दोषी आहे त्यावर प्रचंड मोठी कारवाई, जे नियमात आहे साऱ्या कारवाया जे या ठिकाणी सरकार करताय, पोलीस करताय. मला वाटतं की यामध्ये सत्य समोर येईल आणि सत्यामधून असे भोंदूगिरी करणारे लोक हे या ठिकाणी जेरबंद होतील.